गाईज गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आमचा सप्ताह चालू झाला आहे. सो आम्ही सुसू करते का बघ. हे बघा डांग्या मोकळा झाले गाईज. सो आता आम्ही चालू आहे सप्त्याला. कोणाला नाही आला पप्पा बोल. चालला तू टाटा कर. चालला चालला शूज घाल, शूज घाल. गाईज आम्ही आता चाललो आहे. बघा बाबू बघा चला या झाला मला दिली लगे. तर जेवायला घेतलाय. किती वाजलं मोठं मी दाखव. थांब 7:21 आज कमी आहे पब्लिक. पहिला दिवस आहे ना. पाहिजे तुला काय चांदीचा बी नाही. चांदीचा
गाईज आमच्याकडे सप्ताह आहे, तुम्हाला माहितीच आहे. टायटल आणि थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल की आमच्याकडे सप्ताह आहे. आणि सप्त्याचं वर्ष आहे 15वे. आणि एक मिनटं लाईक 12व्या वर्षी सप्ताह खूप मोठा झालेला, म्हणजे जामच मोठा होता, जाम. आणि हां, आमच्या सप्त्याचं नियोजन कसं असतं माहिती आहे का? आता 108 सदस्य आहेत, तर तेच पूर्ण अख्खा सप्त्याचं नियोजन करतात. ओके, तर मी तुम्हाला आता जसं जसं दिवस 8 दिवस असतात, जसं जसं दिवस वाढत जातील तसं तसं मी तुम्हाला सांगेन. म्हणजे सगळ्यांना भेटवेन जेवढे आमच्या सप्त्यामध्ये सदस्य आहेत. लाईक माझे पप्पा, सगळीच काका वगैरे सगळी. सो मी तुम्हाला भेटवेनच त्यांना. आणि पहिला दिवस आहे डे 1 सप्ताह. आणि मस्तपैकी हरिपाठ पण झाला आहे. अजून आता वाजलं 8 पण वाजलो, 8 पण नसेल वाजलो. कीर्तन आहे 9 वाजता. आणि माझं उद्या कॉलेज पण आहे, मला जायचं पण आहे. टेन्शन घेऊ नका, कॉलेजला पण जायचं, हे पण करायचं, सगळं करायचं. गाईस आता आज जर मी यूट्यूब करते तर मला कॉलेजला पण जाणंच आहे. मी हेच नाही करू शकत, ह्याच्यावरच माझं चालत नाही. मला माझी स्टडी पण करणं आहे, नाही तर मला घराच्या बाहेर हाकललेला बाई. आता माझ्याकडे एवढी डेंजर म्हणजे असं नॉर्मली लोक बघतात. बघूया, काय नाही. जर काम करायला लाजलो तर मग तो कामच कसला. सो भेटूया नंतर. आता तुम्ही स्थापन 2011 आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजुरी पनवेल इथं असतो आमचा सप्ताह. आणि वर्ष 15वे. हे बघा, ह्यो मांडव आता जरा खाली आहे, तुम्हाला नंतर दाखवते. एक अर्ध्या तासात तुम्हाला अख्खा मांडव भरलेला दिसतो. आज पहिला दिवस आहे, त्याच्यामुळं कमी लोक आहेत. उद्यापासून फुल पब्लिक असतं आणि बसायला पण जागा नसते. आणि सप्त्याच्या 5व्या दिवशी आमच्या पप्पा आणि मोठा पप्पा आणि गावातली जेवढी पण लोक आहेत सप्त्यात, त्या पंगत आहे आमची रात्री 5व्या दिवशी. आणि तेव्हा इंदुरकर महाराजांचं कीर्तन आहे, ते तुम्ही नक्की या. बा एवढे ह्या वर्षी दरवर्षी भारी असतं. कृष्णा ज्ञानेश्वरी वाचवतो, भजन करतो, कीर्तन करतो, पंढरपूरची वारी करतो, पण खरं कधी बोलत नाही महाराज तो. खरं नाही. याचा अर्थ हे करू नका असं माझं म्हणणं नाही, पण माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, जोपर्यंत आपल्या रक्तामध्ये परोपकाराची भावना नाही तोपर्यंत परमार्थ आखा रडकाय महाराज. माझी विनंती आहे तुम्हाला, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माणसाने कुणाचं तरी परोपकाराचं काम केलं पाहिजे. नाही काम करता आलं तुम्हाला
तर रस्त्यावर पडलेला दगड उचलून बाजूला टाका, तो सुद्धा परोपकाराचा भाग आहे. रस्त्यावर पडलेला दगड उचलून तुम्ही बाजूला टाकला तर संकटकाळी तुमच्या रस्त्यातला दगड देव उचलीन महाराज. हो, हा खरा ओरिजिनल परमार्थ आहे. ही शिकवण तुम्हा मला ज्ञानोबारायाने दिलेली आहे. हे ज्ञानदेव माझा दयाचा सागर, केले उपकार जगावरी, जनता रावया हरिपाठ आला, रस हा भरिला संजीवनी, जनता रावया हरिपाठ आला.